नमस्कार मित्रांनो, शिवराज्याभिषेक दिनाच्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, जगातील सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। एक सामान्य सरदाराचा मुलगा छत्रपती बनला। 6 जून ही नुसती तारीख नसून मराठी अस्मितेचा बाणा आहे। चला तर मग वर्षानुवर्ष चालत आलेला हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा पाहूयात, याची देही याची डोळा। तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवराज्याभिषेकास आलेली तरुणाई खूप जोमात व जल्लोषात हा सोहळा पार पाडते। पहाटे 5 वाजल्यापासून विभिन्न कार्यक्रमांना सुरुवात झालेली असते, पण सर्वात आकर्षक व रोमांचकारी क्षण असतो तो म्हणजे नगारखान्यासमोर उभे राहून ढोल ताशांच्या गजरात नंग्या तलवारी नाचवून महाराजांसाठी घोषणा दिल्या जातात। बेल भंडारा उधळून शिवप्रेमात धुंद होऊन प्रत्येक जण नाचत असतो। तासन तास निघून जातात, पण जराही थकवा येथे जाणवत नाही। आजही महाराजांना आठवून विधिगत शिवराज्याभिषेक संपन्न केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 म्हणजेच 6 जून 1674ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एक सार्वभौम राज्याचा जयघोष केला। कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलकात नवचैतन्याचा सोहळा पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता। राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले। छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा। राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी ही कितीतरी महिने आधी सुरू झाली होती। शिवराज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती, कारण याआधी मराठी मुलकात असा राजा आणि त्याचा शिवराज्याभिषेक असा झालाच नव्हता। आणि म्हणून प्राचीन परंपरा आणि राजनीतीवर ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला आणि त्यानुसार वेगवेगळे विधी संपन्न करण्याचे ठरवण्यात आले। आजूबाजूचे लोक मिळून जवळपास 1,00,000-1.5 लाख लोक ही रायगडावर रोज मुक्कामी असत। 4 महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था ही रायगडावर केली होती। प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांना नमस्कार केला, त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले। त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केलं, पूजा केली आणि रायगडाला ते 12 मे 1674ला परत आले। तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य झाले नव्हते, म्हणून 4 दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठान केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले। त्यावेळी 1.25 मन सोन्याची छत्री ही भवानी मातेस अर्पण केली। 21 मे रोजी महाराज पुन्हा रायगडावर आले आणि धार्मिक विधीत गुंतून गेले। दुसऱ्या दिवशी महाराजांनी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा 7 धातूंनी वेगवेगळी तुळा केली। याशिवाय वस्त्र, कापूर,
मीठ, खिळे, मसाले, लोणी, गूळ, मध, फळे इत्यादींच्या सुद्धा तुळा झाल्या. 6 जून 1674ला राज्याभिषेक संपन्न झाला. या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्कारांबरोबर आंघोळ करून कुलदैवताला स्मरण करून राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या. 2 फूट लांब 2 फूट रुंद अशा सोन्याने मडवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई तर दुसऱ्या मंचावर बाल संभाजीराजे थोडेसे मागे सरकून बसलेले होते. अष्टप्रधानांतील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला गेला. त्याचवेळी मंत्रोच्चार आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होती. 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जड जवाहीर अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राजमुकुट घातला. आपल्या ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात महाराजांनी प्रवेश केला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकून चिन्हांनी सजवलेले होते. सभासद बखरकार म्हणतो त्याप्रमाणे 32 मण सोन्याचे म्हणजेच त्या काळचे 14 लाख रुपये मूल्याचे असे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सवासनींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे घोषण केले. प्रजेनी महाराजांनी आशीर्वाद दिला. शिवराज की जय, शिवराज की जय ह्या एकच घोषणा निनादू लागल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य सुरांनी जयघोषात आसमंत भरून गेला आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यांवर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती हे उच्चार केले. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजणांना खूप धन भेट म्हणून दिली. त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन महाराजांना अभिवादन केले. छत्रपतींनी या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्न, वस्त्रे, शस्त्रे ही दान केली. हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत आटपून घेतले होते. त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे महाराज निघाले. महाराजांची पालखी ही हत्तीवरून निघाली होती. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनाने फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले. रायगडावर दिवाळी साजरी झाली आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुन्हा आपल्या महालात परतले. अशा प्रकारे मित्रांनो, आपण शिवराज्याभिषेक सोहळा ड्रोनच्या नजरेतून पाहिला. तुम्हाला हा ड्रोनच्या नजरेतून शिवराज्याभिषेक कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. जय शिवराय.